कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्याशी बोलायची अधिपतींची इच्छा नाही असं कधीच होणार नाही। उगाच काहीतरी सांगता दुर्गेश्वरी मावशी। आता तर अधिपतींशी बोललंच पाहिजे मला। त्यांना सांगणार आहे मी, काहीही करा आणि आज मला भेटा। हाय अक्षरा। हाय। अक्षरा, तुला आज तास ऑफ आहे ना? हो। मग प्लीज माझ्या वर्गावर एक तास घेशील का? कारण मी आज अर्ध्या रजेवर चालले। आज माझी वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे ना, ह्यावेळेस मीच त्यांना सरप्राईज देणार आहे। दरवेळी मला तेच बाहेर फिरायला घेऊन जातात, म्हणून मी ठरवले ह्यावेळेस मीच त्यांना बाहेर जेवायला घेऊन जाणार आहे। प्लीज तुला रिक्वेस्ट करते, घेशील का ग माझा तास? हो प्लीज, काय म्हणताय? ऑफकोर्स मी घेईन तास। थँक्यू सो मच अक्षरा। नाही नाही, थँक्यू काय, आपण मदत केलीच पाहिजे एकमेकींना। आणि ॲनिव्हर्सरी म्हणजे नवरा बायकोच्या आयुष्यातला खूप खूप महत्त्वाचा दिवस असतो, त्यामुळे तुम्ही जायलाच हवं। जा तुम्ही। हां, आणि हॅपी ॲनिव्हर्सरी। थँक्यू सो मच अक्षरा, सो नाईस ऑफ यू। मग मी आत्ताच निघते, चल। अधिपती, तुमच्या बरोबरचा प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा असतो। मी आनंदी राहावं म्हणून तुम्ही किती काय काय करायचं, मग आत्ताच असे का वागताय तुम्ही? प्लीज माझ्याशी बोला अधिपती, एकदा बोला। मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला। तुमच्या बरोबरचा अजून एक आनंदाचा क्षण अनुभवायचा आहे मला। मला घरी यायचंय परत। मला परत घरी घेऊन जा आपल्या। एक काम सांगितलेलं धड होत नाही रे तुमच्याकडनं। अरे बाबल्या, हा जो कच्चा माल येऊन पडलाय बोंबलत तिकडं, तो वेगवेगळा करून ठेवा म्हणून किती दिवस झालं सांगितलंय, तेवढं होत नाही तुमच्याकडनं काम? सकाळी पिडायला येता का इथं? संजय, घरनं आणलेला डबा गिळायला येता इथं? काम होणार नसलं तर तसं सांगा, दुसरी माणसं बघतो मी। माफ करा दाखले सरकार। दाखलं सरकार, तुम्ही लक्ष नका घालूयात, मी बघतो काय करायचं ते। मान्य आहे त्यांना काम संपवायला उशीर झालाय, पण त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे आणि कामही पूर्ण केले। पूर्ण केले? तुम्ही चिडचिड नका करू। संजय बाबल्या, जा तुम्ही। ए संजय, सॉरी, मला माहित नव्हतं पूर्ण केलं तुम्ही, सॉरी। सांगायचं मग तोंड उघडून। तू अशी चिडचिड का करतोय? कामात ढिसाळपणा दिसल्यावर मग चिडचिड होणार नाही तर काय? तसं नाहीये, याआधी असे प्रसंग झालेत, ह्याच्यापेक्षा मोठी संकट आलीत, पण तू सगळं शांतपणे आणि समंजसपणे हाताळलंयस। एकदा विचार कर, तुझी ही चिडचिड का होते? का होते? कारण तुझं वहिनींशी बोलणं होत नाहीये। असं काय नाही। असंच आहे, तुला कळत नाही पण तुझी चिडचिड होते। फॅक्टरी गोडाऊनमधले सगळी लोक मला विचारतायत, काय झाले सरकारांना? त्यांची तब्येत बरी नाहीये का? असे का वागतायत? याआधी असे वागत नव्हते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।